स्वागत आहे यूट्यूब फॅमिलीला. सर्वांना माझा नमस्कार. मी आता तुम्हाला सुकी बोंबलाची रेसिपी दाखवते. असा सुका बोंबील असतो, त्याचं शेपूट कापायचं आणि त्याची पुढचा भाग म्हणजे तोंड आणि शेपूट कापून टाकायचं. असं सर्व जेवढे बोंबील आपल्याला करायचे आहेत तेवढ्यांचे तोंड असं कापून टाकायचं, कारण ते काटेरी असतं. आणि मग त्याचं पाठीमागचा भाग शेपूट ते कापून टाकायचं. आणि मग छोटे छोटे पीस करून घ्यायचे. हे मी असं साफ करून दाखवते तुम्हाला सुके बोंबील. आता मी छोटे छोटे त्यांचे तुकडे करायला लागले. मग आपल्याला पाहिजे तेवढे तसे तुकडे करू शकता. हे मला एवढ्या लांबीचे तुकडे मी केले. आता पाण्यामध्ये 10 मिनटं भिजत ठेवते, कारण ते सुके असतात ना, त्याची घाण निघायला टाईम लागतात नरम व्हायला. जेव्हा ते नरम होतील पाण्यामध्ये तेव्हा त्याची घाण वरची निघून जाईल, मळ वगैरे. 10 मिनटं असं भिजत ठेवायचे आणि मग 10 मिनटांनी त्यांना धुवून चांगले 2 पाण्यामधून धुवून काढायचे, 2दा धुवून काढायचे चांगले. आता मी त्याच्यामध्ये टामॅटो बारीक चिरून टाकणार आहे. कढीपत्ता, कोथिंबीर धुवून घेते. कढीपत्ता मी कसा अर्धा, म्हणजे कढीपत्ता कोण अख्खा टाकतं, अख्खी पानं टाकतात, तर मी कढीपत्त्याची पानं तोडून टाकते. म्हणजे कसं तोडून टाकली की त्यातला सुगंध बाहेर निघतो आणि चांगला सुगंध जेवणाला लागतो, म्हणून मी तोडून टाकते कढीपत्त्याची पानं. आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकते. आता कढई तापत ठेवली. तोपर्यंत मी कढीपत्ता कोथिंबीर बारीक करून घेते कढई तापेपर्यंत. माझी कालची रेसिपी आहे बुधवारची. आज मी शेअर करते. वेळ मिळाला नाही मला, कामं खूप असतात. व्हॉट्सअप ग्रुपची, लग्न जमवते त्याची खूप म्हणजे खूपच त्रासच आहे. पण जाऊ दे, हाती घेतलेलं काम पूर्ण केलं पाहिजे. म्हणून मग ते पहिलं काम रात्री 12-1 वाजेपर्यंत तेच काम करते, व्हॉट्सअप ग्रुपचं. लोकांची लग्न जमली की तेवढं तरी पुण्य लागतं आपल्याला. आता मी टामॅटो कापून घेते. मी सर्व समाजाचं लग्न जुळवते. ते सुद्धा मोफत मी लग्न जुळवते. आता मी तेलच संपलंय. आता मी दुसरीकडून तेल घेते. केंडामध्ये काढून ठेवलं होतं. आमचं कसं जेवण म्हणून तेल डबल फिल्टर केलेलं तेल वापरतो आम्ही. आता तेल तापलं, कांदा टाकते.
कांदा लाल झाला की टमॅटो टाकेन. टमॅटो लाल झाला की मग कढीपत्ता कोथिंबीर टाकायची. मस्त साधी सोपी रेसिपी आहे. आम्ही काय आठवड्यातून बुधवार, शुक्रवार आणि रविवार नॉनव्हेजचे दिवस, बाकी आमचे वार आम्ही पाळतो. गुरुवार तर आमचा उपवासाचाच वार असतो. टमॅटो टाकला. याला लसूण टाकायचं तर यांनी पण लसूण टाकू शकता. आमच्या तर प्रत्येक हे जेवणामध्ये लसूण असतो, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये लसूण नाही टाकला. आता हे कोथिंबीर कढीपत्ता टाकून देते. ते एकजीव करून झालं. कढीपत्ता टाकला, कोथिंबीर टाकते. एकजीव करून घ्यायचा, सगळा हलवून मिक्स. मस्तपैकी सुकी मच्छी छान वाटते खायला. अशा पद्धतीचे करून बघा, खूपच छान लागते. आता मच्छी टाकून देते, त्याच्यामध्ये धुवून घेते. हे बघा किती घाण निघाली बघा त्या पाण्यामध्ये. असं भिजत ठेवले की ना त्याच्यातले ते बघे कसं पाणी झालं आहे बघा. एवढी त्याची वरची मळ निघाली. असं 2 वेळा धुवून घ्यायचं. आता बोंबील टाकले फोडणीला. आता हे चांगले परतून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. बोंबीलच्या वरच पाणी आलं पाहिजे, कारण शिजायला थोडं टाईम लागतात, ते सुके असतात ना. दहा मिनिटात तर चांगले शिजून वगैरे छान होतात मस्तपैकी. कोकम टाकायचं. कोकम टाकलं की थोडा आंबटपणा येतो आणि मस्त लागतं मग चवीला. हळद टाकली. चवीपुरता मीठ टाकलं. चटणी टाकली, लाल तिखट. मस्तपैकी 10 मिनटं चांगले शिजू द्यायचं.
आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं आणि जास्त घट पण नाही करायचं. म्हणजे तुम्हाला आवडेल तसं करा. मला आवडतं कसं की ग्रेव्ही पद्धतीचं थोडंसं अशा प्रकारे मला आवडतं. थोडंसं पाणी ओलसर राहिलं की मग भात भात पण खाऊ शकतो, चपाती भाकरी सगळ्या संगती खाऊ शकतो आणि छान वाटतं. या अशा पद्धतीची मला आवडतं. एकदम सुकं पण आवडत नाही आणि एकदम पातळ पण आवडत नाही. अशा पद्धतीचं ग्रेव्ही टाईप करून खायला छान वाटतं. बघा तुम्ही करून बघा रेसिपी आणि सांगा मला कशी ते हे वाकडे बोंबील सुके